को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत, शरदचंद्र पवार पक्षाचे. आव्हाड सर, तुम्ही आज येताना विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती घेऊन आलात. काय त्याच्या पाठचं नेमकं कारण काय आहे? आणि काल महिला योजना आलेल्या आहेत आणि त्यात तुम्ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती आतमध्ये आज विधिमंडळात घेऊन. असं आहे की युगे 28 विटेवरी उभा, वांबांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा, असं महाराष्ट्रात नेहमी म्हटलं जातं. विठोबा रखुमाईला वेगळं करणं हे महाराष्ट्राच्या ध्यानी मनी स्वप्नी नाही. काल काय कसं काय माहित नाही, या सरकारने फक्त विठोबाची पूजा केली आणि रखुमाई कुठे दिसतच नव्हती. ह्याचा अर्थ दुसरा असा होतो की पुरुष प्रधान संस्कृतीवर या सरकारचा किती विश्वास आहे, किती पगडा आहे, हे यातनं दिसतं. आणि पुरुष प्रधान संस्कृतीचा पुरस्कर्ता कोण आहे? तर मनुस्मृती आहे. आणि मनुस्मृतीमध्ये महिलांना कुठलंही स्थान नाही, रखुमाईला कुठलंही स्थान या सरकारने दिलं नाही. म्हणजे मनुस्मृती ह्यांच्या विचारामध्ये किती बसली आहे हेच स्पष्ट होतं. शिक्षण मंत्री आता तुमच्या समोरून गेले विधिमंडळाच्या आवारातून. तुम्ही घोषणाबाजी सुद्धा केली की मनुस्मृतीचा धिक्कार असो म्हणून. असं बरोबर आहे ना, त्यांनीच जाहीर केलं होतं की 4 श्लोक चांगले आम्ही मनुस्मृतीतनं घेणार. ते अजूनही त्याच्यावर हो का नाही बोलत नाही आहेत. हे सरकार काय सांगतं आम्हाला? म्हणजे चातुर्वर्ण्याचा जन्मदाता मनू, उच्च नीच कोण आहेत हे सांगणारा मनू, क्षुद्रांना म्हणजे जीवन नकोसे करणारा मनू, क्षत्रियांचा स्वाभिमान हिरावून घेणारा मनू, शिवाजी महाराजांची राज्याभिषेक आम्ही करणार नाही हा जन्म कुठनं झाला? मनुस्मृतीतनं. आणि तीच मनुस्मृती तुम्ही परत आणताय म्हणजे कोणाकोणाचा अपमान करताय तुम्ही? याला विरोध करावाच लागेल महाराष्ट्रात. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या संदर्भात तुम्ही एक महत्त्वाचं कार्यमंत्र्यांनी आपल्या एका कोर्टमध्ये म्हटलं आहे की ह्याच्यापुढे शिवाजी महाराज, जिजाऊ माता आणि संभाजी महाराज ह्याच्या संबंधातला जन्म, मृत्यू, राज्याभिषेक हे सगळं जे आहे ते आम्ही सगळं तिथीनुसार साजरं करू. ह्याच्या मागे इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा घोळ घालणारे काही नाटककार, काही कादंबरीकार होते. त्याच्यातले सर्वात महत्त्वाचे होते म पुरंदरे. यांनी जन्मतारखेचा घोळ घातला आणि एक मोठी लढाई महाराष्ट्रात पेटली. आणि शेवटी विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ठराव पारित झाला की 19 फेब्रुवारी ही जन्मतारीख नक्की करा. ही जन्मतारीख नक्की करताना अनेक इतिहास तज्ज्ञांनी त्याच्यात भाग घेतला आणि त्या इतिहास तज्ज्ञांनी संशोधनानंतर 19 फेब्रुवारी तारीख नक्की केली. आता तिथीवर कशाला जात आहे? म्हणजे परत एकदा तुम्हाला शिवाजी महाराजांच्या जन्म मृत्यूबद्दल घोळ घालायचा आहे. ह्याच्या मागे कुंभांड आहे, ह्याच्या मागे कट आहे आणि तो कट आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. परंतु अजूनपर्यंत शासकीय GR परिपत्रक ह्या सगळ्या संदर्भातला आलेलं नाही. त्या जेव्हा सांस्कृतिक कार्यमंत्री हे पेपरमध्ये कोर्टवर बोलतात, माझ्याकडे पेपर पण आहे, सगळं छापलेलं देखील आहे, तो काय समजायचं? त्यांनी त्याचा नाका इन्कार करावा ना. हे मोबाईल बघू. काल लेक लाडकी बहीण योजना असेल आणि अनेक योजना ज्या आहेत त्या सरकारने घेऊन आल्यात, परंतु जाचक अटी ज्या आहेत, अटी शर्थी असं आहे की कालचं हे तुम्हाला समजलं आहे. त्यांनी एकच पॅराग्राफ टाकलाय की सुसूत्रीकरण आणि त्याचं मूल्यमापन आम्ही व्यवस्थित करू आणि मग पुढे जाऊ. जर सुसूत्रीकरण मूल्यमापन झालं नव्हतं तर ते आणायचं कशाला अर्थसंकल्पात? आणि त्याच्यासाठी समिती नेमणार आणि ती समिती कधी देणार निर्णय? मूर्ख बनवण्याचं काम करतात यात महाराष्ट्राला. महाराष्ट्राची अधोगती करून टाकली आहे. आज 7 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती. महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न आज आपण 7व्या क्रमांकावर आहोत. एक जमाना होता महाराष्ट्र अभिमानाने सांगायचा की दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर आहे. आज कुठे आहे महाराष्ट्र? आपल्याला काहीच लाज वाटत नाही. आपण फक्त घोषणा 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 घोषणा. हे कसं चालेल? आमदारांना निधी देखील, विरोधक आमदारांना निधी मिळत नाही अशी सातत्याने खंत आहे. तुमचे स्वतः उदाहरण आहे. मला 1 रुपया निधी दिलेला नाही. 1 रुपया असं कुठे असतं का? आमच्याकडे काय नागरिक नाहीत का? फक्त तुमच्या ओळखीच्या मतदारसंघामध्ये नागरिक आहेत काय? आमच्या इथे पण 3.5-4 लाख नागरिक आहेत ना. त्यांना काहीतरी देण्यासाठी आम्हाला द्या. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना द्या, पण आमदाराला अगदीच कटोरा घेऊन भीक मागल्यासारखं उभं करू नका. आमदार आमदार आहे. उद्याचं सरकार गेलं तर तुम्हीही फक्त आमदार राहणार आहात.
अर्थमंत्र्यांशी तुम्ही या सगळ्या संदर्भात काही बोललात? अर्थमंत्र्यांना मी जवळजवळ 50 पत्र पाठवली, 50 फोन त्यांच्या पीएला केले. सगळ्यांनी सांगितलं अर्थमंत्री काय तुम्हाला अपॉइंटमेंट द्यायला तयार नाहीत. तुमच्या पक्षातले काही आमदार आज अर्थमंत्र्यांच्या अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंगल्यावरती होते आणि ते निधीसाठी गेलेले होते. नाही, जायला पाहिजे ना. आता शेवटी मतदारसंघ आहे आणि निधी मागावा लागेल, त्याला काय इलाज असतो का? पण मला ते बंगल्यातही प्रवेश देणार नाहीत, मग मी काय करू? मुख्यमंत्र्यांकडे मागितलाय, मुख्यमंत्री म्हणालेत मी बघतो. आता विठोबा मला पावला, कारण का ते विठोबाला मानतात. मला विठोबा रखुमाई पावली तर कदाचित देतील थोडा निधी. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली. हे होते जितेंद्र आव्हाड, जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी थेट अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती टीका केली आहे की तब्बल जवळपास 50 फोन त्यांना आणि त्यांच्या पीएंना सुद्धा केले, परंतु एकही फोन माझा उचलण्यात आलेला नाही आणि विरोधक आमदारांवरती सातत्याने निधी न देता त्यांच्यावरती अन्याय करण्याचं काम जे आहे ते अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडनं केलं जात आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.